साम्राज्य, सामान्यांचा असामान्य आवाज। प्रणिती शिंदे यांनी भारतीय सैन्याच्या कामगिरीला तमाशा म्हणून उल्लेख करताच मंगळवारी शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने सिव्हिल चौक येथील पक्ष कार्यालयासमोर गाढवाला आंदोलनात सहभागी करत खासदार शिंदे यांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करण्यात आला। सैनिकों के सम्मान में, सैनिकों के सम्मान में, भारतीय सैन्याचा अपमान करणाऱ्या प्रणिती शिंदेचा प्रथम खासदार प्रणिती शिंदे यांचा निषेध करतो। कायम स्टंट लेडी म्हणून मागच्या वर्षभरापासून सोलापूरला प्रसिद्ध असणाऱ्या आणि राहुल गांधींना विशेषतः खुश करण्यासाठी खासदार प्रणिती शिंदे या नेहमी चमकोगिरी करण्यासाठी प्रसिद्ध आहेत। आपली स्वतःची पात्रता नसताना केवळ पंतप्रधानांवरती कायम टीका करणे हा त्यांचा उद्योग आहे, असं म्हणत आमदार देवेंद्र कोठे यांनी खासदार प्रणिती शिंदे यांच्यावर टीकास्त्र सोडताना म्हणाले, दुर्दैव म्हणून लाभलेल्या खासदार प्रणिती शिंदे यांनी काल लोकसभेच्या पवित्र सभागृहामध्ये भारतीय राष्ट्रीय सैन्याचा अपमान होईल असं चुकीचं वक्तव्य, सैन्याच्या कामगिरीला तमाशा असं संबोधलं। यासाठी मी प्रथमतः खासदारांचा निषेध करतो। कायम स्टंट लेडी म्हणून मागच्या वर्षभरापासून सोलापूरला प्रसिद्ध असणाऱ्या राहुल गांधींना विशेषतः खुश करण्यासाठी, त्यांच्या समोर चमकोगिरी करण्यासाठी, आपली स्वतःची पात्रता नसताना केवळ पंतप्रधानांवरती कायम टीका करणं, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांवरती टीका करण्याचं काम प्रणिती शिंदे करतात। आपल्या संपूर्ण भारत राष्ट्राला माहीत आहे की पहलगाममध्ये जो अतिरेक्यांकडून दुर्दैवी हल्ला झाला, विशेषतः जे सपत्नीक त्या ठिकाणी लोक पर्यटनाला आले होते, महिलांच्या समोर त्यांच्या पतींची हत्या करून सुंदर पुसण्याचं पाप अतिरेकींनी केलं होतं। किती निधी आणला हे कधी त्यांनी सांगितलं नाही। एखादा आमदार, एखादा लोकप्रतिनिधी ज्यावेळेस विधानसभेत बोलतो, दुसऱ्या तिसऱ्या दिवशी तीच गोष्ट लोकसभेत मांडायचं। 5-10 वर्ष जे स्वतःला करता आलं नाही, त्या सगळ्या कृतीचा फक्त स्टंट करायचा, ही कालचं त्यांचं वक्तव्य हे गाढवापेक्षा पुढच्या अकलीचं असल्यामुळं त्यांना आज या ठिकाणी गाढव आणून त्यांचा निषेध केलेला। पण सिंदूर ऑपरेशनवर प्रश्न उपस्थित करणे खासदार म्हणून सत्ताधाऱ्यांकडून उत्तर मिळत नाही म्हणून तो तुम्ही सिंदूर प्रश्नावरती प्रश्न विचारणं वेगळं आहे। आपण पत्रकार महोदय, आपण ज्येष्ठ आहात, तमाशा या शब्दाचं आपण समर्थन करता का? एखाद्या भारतीय सैन्याने एवढा मोठा पराक्रम केलेला आहे, अनेक महिलांचं कुंकू पुसलं गेलेलं आहे, त्या पुसल्या गेलेल्या कुंकूला तमाशा शब्द वापरणं आपल्याला योग्य वाटतं का? त्यांच्या तमाशा या शब्दावरती आमचा सगळ्यांचा आक्षेप आहे।